तुम्ही काय अट्टल चोर समजलात की काय? अरे काका आहे मी हे हा तुम्ही माझा धडधडीत अपमान करताय, माझ्यावर आळ घेताय तुम्ही. अरे तुझ्यावर कुठे आळ घेतलाय मी? मला बोलायच्या आधीच सुरू झालास. किल्ल्यांबद्दल तुला काही माहिती आहे का हे विचारणार होतो. आणि आळ म्हणशील तर माझ्यावर आणि सकूवर सुद्धा आळ घेतलाय ना? आता तू म्हणत असशील तर आपण या खोलीत शोधूया नाही का? नाही म्हणजे आता कुणाकडेच किल्ली नाहीये म्हणजे किल्ली काय स्वतःहून चालत खोली बाहेर जाणारच नाहीये ना. शोधा शोधा. हो शोधूया. अरे किल्ली सापडली. अरे पण हे अंथरूण कोणाचं आहे? माझं आहे. सखू हे तुझं अंथरूण आहे? बाई 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 म्हणजे यमुनेचा कयास खरा निघाला म्हणायचा. अगं भामाताई, अरे पण मग बघ ना, सखूच्या अंथरुणातच किल्ली मिळाली ना. बघा बघा लबाडी बघा. मला खात्री होतीच सखूनेच काहीतरी लबाडी केली असणार. सखूबाळ, ह्या तिजोरीच्या किल्ल्या तुझ्या अंथरुणात कशा आल्या ग? मला नाही माहिती हो. आणि मी कशाला घेईन किल्ल्या? मग काय किल्ल्याना पाय फुटले आणि ते स्वतः जाऊन तुझ्या अंथरुणात शिरले? तुझा डाव काय मला समजत नाही का? रमाईला भुरळ घालून दागिने लंपास करायचे आणि ते वडिलांना नेऊन देऊन परत इथे आणायचे, होय ना? नाही हो, असं काही नाही. मला खरंच माहिती नाही. मला पण खात्री आहे